रामकृष्ण हरी माऊली. कसे आहात सर्वजण? आशा आहे सर्वजण खुश असाल, मस्त असाल. असं शाळेला गेलतो आम्ही. म्हणजे नेमकं कसं, आताच्या मुलांना शाळेची बस येते घेऊन जाण्यास. आई वडील वर्षाचे जवळपास 20-25 हजार तर त्यावरच खर्च करतात. बस नसेल तर मुलाला आणण्यास आणि सोडण्यास आई वडील जबाबदारी वाटून घेतात. पण तुम्ही आज ऐकून थक्क व्हाल की तुमच्या आई वडिलांच्या काळात त्यांनी शाळेचं शिक्षण घेण्यास काय काय काटे तोडवले आणि कशा प्रकारे शिक्षण घेतले. आजच्या पिढीला हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आज ऐकणार आहोत ॲडव्होकेट सरिता पंडित मॅडम या आजरा तालुक्यातील हाजगोळी गावच्या रहिवाशी. साधारणतः 1986 ते 1989 या वर्षात शाळेसाठी केलेला प्रवास आज आपण ऐकणार आहोत. या काळात तर माझा जन्मही झाला नव्हता. अशा वेळीचा विद्यार्थ्यांचा शाळेसाठी केलेला वर्षभरातील खडतर प्रवास आज आपणास ऐकता येणार आहे. पूर्ण पंचक्रोशीतील विद्यार्थी अशा प्रवाशांना पार करत भादवनमध्ये शिक्षणासाठी येत होते. त्या सर्व दादांसाठी ताईंसाठी माझा मानाचा मुजरा. सरिता मॅडम म्हणतात, 8 मे 2024ला भादवनवरून मी आणि माझे मिस्टर हाजगोळीला येत होतो. संध्याकाळची वेळ होती. मध्येच पेद्रेवाडी येथे हिरण्यकेशी नदीवरच्या पुलावर गाडी थांबवून पुलाच्या खालच्या बाजूस स्वच्छ वाहत्या पाण्यात काही वेळ उतरलो व थोडा वेळ पाण्यातील दगडावर बसून उभे राहून फोटो काढले. खालून वर चढ बघताना नकळत माझे मन भूतकाळात गेले आणि सलग 1986 ते 1989 या 3 वर्षाच्या 8वी ते 10वी किंबहुना लहानपणापासूनच्या आठवणींना उजाळा मिळाला. मनातल्या आठवणी कागदावर नव्हे, स्क्रीनवर आपोआपच उमटू लागल्या. आम्ही हाजगोळीची मुले व मुली याच पुलावरून रोज भादवण हायस्कूलला शाळेला जात होतो. आता रस्ता खूप चांगला झाला आहे, पण आम्ही पेद्रेवाडी हाजगोळीची मुले मुली रोज 4-4 किलोमीटर रस्त्यावरील मोठाल्या गोल गोल गुंड्या, दगड, खाच खळगे पार करत भली मोठी चढण चढून जात होतो. जाताना उजवीकडे डोंगराच्या खाली दरीतून हिरण्यकेशी माय पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असे. एका बाजूला उंच डोंगर व दुसऱ्या बाजूला दरीमधून चिंचोळा दगडांचा खडकाळ रस्ता आम्ही रोज तुडवत जात होतो. मध्येच ठेचा लागून पायाची बोटे कितीतरी वेळा रक्तबंबाळ होत असत. हातापायावर पडून जखमा होत असत. मग बाजूच्या डोंगरातला दगडीपाला हातावर चोळून रस बोटावर जखमेवर घालत होतो. हेच आयुर्वेदिक औषध म्हणून आम्ही एकमेकांच्या जखमेवर घालत होतो. आता सारखे ना बँडेज ना क्रीम. पुन्हा पुढे मजल दर मजल करताना जखमेच्या वेदना हवेतच विरून जायच्या. पुलावरील धक्क्यावर 2 मिनिटे बसून नदीकडे खाली पाहिले तर क्षणभर अंगावर रोमांच उभे राहिले. पण हे पूल अनेक आठवणींचे नव्हे तर आयुष्यातील सुखदुःखांचे साक्षीदार आहेत. अजूनही 30-35 वर्षापूर्वी होते तेच पूल आहे. ह्याच पुलावरून लहानपणापासून अगदी अंगात 101 ते 102 ताप असला तरी चालत नव्हे तर कन्हात भादवनमधील डॉक्टर कारेकर व डॉक्टर केसरकर यांच्याकडे जात होतो. कारण आजूबाजूच्या 10 खेड्यात तरी त्यावेळी डॉक्टर उपलब्ध नव्हते. ह्याच पुलावरून भादवनच्या दरवर्षी होणाऱ्या महालक्ष्मीच्या यात्रेला आम्ही सर्व भावंडे आनंदाने जात होतो. कारण भादवन हे आमचे मामांचे गाव. ह्याच पुलावरून रोज अनवाणी पायाने उन्हातानातून चालत व पुढे येणारा भला मोठा डोंगर विना तक्रार पार करून धावत धावत शाळेत प्रार्थनेला हजर राहत होतो. पावसाळ्यात तर पुलाच्या सुरुवातीलाच
चिकन मातीच्या चिखलातून एकमेकांचे हात धरून सावरत सटकत जोराच्या वाऱ्यात काळ्या छत्र्या घट्ट पकडून जीव मुठीत धरून शिक्षणासाठी जात होतो. पावसाळ्यात हिरण्यकेशी मायेचे व निसर्गाचे रौद्र रूप डोळ्यात साठवून कशीबशी टेकडी पार करत भिजत जात होतो. पण हिरण्यकेशी मायने नेहमीच आमच्या पाठीशी राहून तिच्या सर्व लेकरांचे संरक्षण केले. पुलावरून जाताना गावची लोक पुलाच्या उभारणीच्या वेळच्या दंतकथा सांगत असत. पूल बांधणी वेळी काही लोकांचे बळी दिलेत आणि रात्रीचे जाताना त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येतो असे काही बाई सांगत. मग कधीतरी ते आठवून पण भीती वाटायची. म्हणून आम्ही कधी नदीत खाली उतरल्याचे मला तरी आठवत नाही. पण आता मात्र मी बिनधास्त खाली उतरून खळाळत्या स्वच्छ पाण्याची मजा घेतली. टेकडी चढून गेल्यावर पुढे एक 3 फांदीचे पिंपळाचे झाड होते. ते अजूनही तिथे आहे. म्हणजे बुडक्यातून 3च फांद्या आहेत त्या झाडाला. ह्या झाडावर भूत असते असे सगळेच म्हणत. संध्याकाळ झाल्यावर येताना खूप भीती वाटायची आम्हा मुलांना. म्हणून घाबरत जीव मुठीत घेऊन झपाझप पावले टाकत तो परिसर आम्ही पार केला की जीव अगदी भांड्यात पडायचा आमचा. हासगोळीहून पेदरेवाडीला येईपर्यंत अजून 2 मोठे ओढे, तेल्याच्या ओढा व काळंबाचा ओढा पार करावे लागत असत. ते खाली हिरण्यकेशीला मिळतात. पावसाळ्यात गुडघाभर अधिक पाण्यातून एकमेकांची साखळी करून ते ओढे आम्हास पार करावे लागत. ओढे दुथडी भरल्यास लाकडाचे पूल नव्हे, झाडाचा बुंदाच असायचा तो. त्यावरून कसे तरी तोल सावत तारेवरची कसरत करत आम्ही मुले शाळेला जात असू. एवढ्या सगळ्या अडथळ्यातून जात असताना कधी कोणी ओढ्यातून नदीतून वाहून गेल्याचे आठवत नाही. जणू काही निसर्ग देवताच आमच्या पाठीशी उभी राहून आशीर्वाद देत होती. आमच्या आई वडिलांना किंवा आम्हाला कधीच त्यावेळेस तणाव कसला तो जाणवत नव्हता. संघर्ष खूप होता, पण दिवस किती मजेदार होते. पूल पार करून पुन्हा संध्याकाळी घरी येताना ऊस तोडणीच्या हंगामात कोणाच्याही शेतातून बिनधास्त ऊस मोडून घेऊन अगदी आनंदात रमत गमत ऊस खात, काजूच्या दिवसात काजूचे बोंडे खात, कोणताही रानमेवा खात घरी परतत होतो. आताचे आई वडील आपल्या मुलांची किती काळजी घेतात आणि सगळे असून सुद्धा तणावाखाली असतात. 10वी नंतर शहरात गेल्यावर तणाव काय असतो हे हळूहळू कळायला लागले. किती आठवणी सांगू या रस्त्याच्या, या पुलाच्या आणि निसर्गरम्य वातावरणाच्या. म्हणतात ना, बालपणीचा काळ सुखाचा. आपण ऐकलात त्या काळात किती संघर्ष होता. शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी कित्येक मैलांचं अंतर पार केलं जायचं. दिवसातून 2 वेळा हा खडतर प्रवास त्यांच्या वाट्याला होताच. अशा बिकट परिस्थितीत त्या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी काय आवड होती. 1990 वर्षाची 10वीची बॅच सरिता मॅडम तर हायस्कूलमध्येच नाही तर आजरा केंद्रात प्रथम आल्या होत्या. किती मोठी अभिमानास्पद बाब आहे. कौतुक करावं तितकं कमीच. इतक्या पावसात भिजून घरी पोहोचून वेळच्या वेळी अभ्यास करून निसर्गाच्या सान्निध्यात वाढलेली ही पाखरं. घरी जाऊनही काही आत्ताच्या मुलांसारखे नव्हते की शाळेतून मुलं दमून आलेत तर काहीतरी नाश्ता वगैरे तयार आहे आणि खाऊन घ्यावा. इतका मैलांचा रोजचा प्रवास करून देखील घरी गेल्यावर दप्तर ठेवून खाऊच्या डब्यातलं काहीतरी खाऊ खायचं आणि सुरू व्हायची घरची कामं. आई शेताकडून येईपर्यंत चहा करणे, भात करून ठेवणे, भाकऱ्या करून ठेवणे,
ही देखील कामं असत. गोठ्यातल्या जनावरांना वैरण घालणे, गोठा साफ करणे अशी कित्येक कामं त्यावेळी करावी लागत होती. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे देखील आयता जेवणाचा डब्बा कुणाला मिळत नव्हता. मुले असो किंवा मुली, घरची कामं करून गुरंढोरांना मळ्यातून चारून आणून त्यांची दिवसभराची सोय लावून शाळेला जात असत. तरीही प्रार्थनेला हजर. दवाखानाही उपलब्ध नसलेल्या गावातून प्रवास करत येणारे विद्यार्थी म्हणजे विचार करा, काय सहनशक्ती असावी त्यांच्याकडे. आता तर इतक्या सुविधा उपलब्ध आहेत, तरीही मुलांची अभ्यास न करण्यामागे कारणं तयार असतात. अशा मुलांसाठी तर हा व्हिडिओ एकदा तरी ऐकायला हवाच, पाहायला हवाच. काहीतरी मिळवण्यासाठी आणि आहे त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सहनशक्ती आणि इच्छाशक्ती दोन्हींची गरज असते. त्याशिवाय इतिहास घडत नसतात. हिरव्यागार जंगलातून जंगली प्राण्यांचा आवाज ऐकत आणि समोरून एखादा प्राणी गेला तर हुशारीने आपली वाट काढत त्यावेळची पिढी त्या काट्याकुट्यातून चालली, खडतर प्रवास करत जगली. म्हणून आज ते जिथेही आहेत कणखर उभे आहेत आणि लिखाणाच्या माध्यमातून आपल्या सर्वांची माझी ओळख झाली हे माझे भाग्यच समजते. सलाम आहे आपल्या पिढीला, तुमच्या जगण्याला, तुमच्या खडतर प्रवासाला. तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी जोडून राहा. रायटर रुपा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, मस्त राहा, खुश राहा. सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. कसे आहात सर्वजण? रायटर रुपा हे यूट्यूबवरील माझे काही महिन्यांपूर्वीच सुरुवात केलेली चॅनल आहे, जे आता सध्या वाचनाची आवड ज्यांना नाही आहे त्यांसाठी एक वेगळ्या विचारांनी हे यूट्यूब चॅनल चालू केलेले आहे. तर यामध्ये तुम्हाला कविता, छान छान गोष्टी, कविता, कथा मराठी आणि हिंदीमध्ये आपल्याला ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपात पाहता येतात. तर आवडल्यास कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.